मित्रांनो, आपण देवाची पुन्हा एक वार स्तुती धन्यवाद करूया प्रभूच्या कृपेसाठी, त्याच्या दयेसाठी. प्रभू परमेश्वर देव आमचा आधार आहे, आमचा हर्ष आहे, तो आमचं जीवन आहे. या दिवसांमध्ये आपण पाहतो की प्रभू परमेश्वर देव आम्हाला अनेक प्रकारे आशीर्वाद देत आहे. आणि विशेष करून आम्ही या दिवसामध्ये एक भयंकर घटना पाहत आहोत. विशेष करून आम्ही पाहत आहोत की मागील दिवसांमध्ये मला वाटते 14 तारखेला आणि 15 तारखेला सकाळी जम्मू काश्मीर या भागामध्ये भयंकर रीतीने मला वाटते ढगफुटी झाली. आणि 15 ऑगस्टला सकाळी जेव्हा मी न्यूज लावली जवळपास 8:30 वाजता, ते चित्र पाहून मी एकदम हलकावून गेलो. पूर्ण शहराचं गावचं गाव वाहून गेलं त्यामध्ये. आणि जवळपास 160 लोक लापता झाले. आज सकाळी जेव्हा न्यूज आली, पेपराला पाहिलं की जवळपास 60 लोक मृत्यू पावले आणि अजूनही 100 लोक सापडले नाही, शोधत आहेत. माझ्या प्रियानो, या दिवसांमध्ये आपल्या देशामध्ये अनेक प्रकारचे वादळ उठत आहेत. आपल्या देशामध्ये अनेक प्रकारचे तुफान येत आहेत. आणि तसंच आम्ही पाहत आहोत की या दिवसांमध्ये आपल्या मंडळीवर देखील, आपल्या लोकांवर देखील, ख्रिस्ती मंडळांवर देखील वेगवेगळ्या प्रकारचं वादळ घोंगावत आहे. आणि मानवी जीवन, ख्रिस्त लोकांचं जीवन जणू काय अस्वस्थ व्हावं, अस्ताव्यस्त व्हावं असे लोक प्रयत्न करत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही कसं राहावं, अशा परिस्थितीत कसं जगावं, या सर्व गोष्टीचा विचार करत असताना जवळपास 8-15 दिवस झाले मी या वचनाचं मनन करत होतो. आणि आज त्या वचनावर बोलावं अशी प्रभूने मला कृपा पुरवली आणि मार्गदर्शन केलं. आपण पाहतो आहोत, माझा विषय आहे स्टॉर्म. फोकस ऑन मी, नॉट ऑन स्टॉर्म. जेव्हा तुम्ही आणि मी, तेव्हाचे लोक ज्या वेळेस कोणत्याही प्रकारच्या शारीरिक, मानसिक, आत्मिक, नैसर्गिक कोणत्याही प्रकारचं वादळ असो, कोणत्याही प्रकारचं संकट असो, जेव्हा आम्ही फेस करतो, त्या ठिकाणी देवाचं वचन, देवाचे शब्द आमच्याकडे, आमच्या कानावर पडतात. तो म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, माझे प्रिय लोक हो, प्लीज फोकस ऑन मी, नॉट ऑन दॅट स्टॉर्म. माझ्याकडे लक्ष लावा, तुमचं लक्ष माझ्याकडे केंद्रित करा. असं म्हणता येईल की फोकस ऑन जीसस क्राइस्ट. येशू ख्रिस्ताकडे आपली दृष्टी लावा. ओ माझ्या प्रियानो, आता हा काळ आलेला आहे की तुम्हाला मला अनेक प्रकारच्या संकटातून जावं लागणार आहे. तुम्हाला मला अनेक प्रकारच्या वादळातून जावं लागणार आहे. काही वादळ असे आहेत जे शांतीने येतात, पत्ताही लागत नाही आणि त्याचा मोठा परिणाम होतो. काही वादळ असे आहेत की जे वादळ उघड येतात पण त्याचं कारण वेगळं असते. काही वादळ असे आहे आमच्या स्वतःच्या कृतीने आमच्या जीवनामध्ये ते वादळ येत राहतात. जेव्हा आम्ही ख्रिस्ताकडे फोकस करतो आणि म्हणतो वी कॅन एम्फसाइज द इम्पॉर्टन्स ऑफ कीपिंग ऑन आईज फिक्स ऑन जीसस. जेव्हा आम्ही या परिस्थितीतून जातो तेव्हा मला म्हणता येईल की एक आत्मिक प्रेरणा मला मिळते आहे. वी कॅन एम्फसिस. आम्ही अशा गोष्टीवर अधिक भर देतो की आम्ही आमची दृष्टी, आमच्या नेते कुठे लावावे, फिक्स ऑन जीसस क्राइस्ट. अशा कठीण परिस्थितीमध्ये आम्ही ख्रिस्ताकडे पाहत राहावं. ख्रिस्ताकडे, प्रभूवर आपले लक्ष केंद्रित करावे, म्हणजे या गोष्टीला महत्व द्यावे की आम्ही आमचे डोळे प्रभूकडे लावले आहेत. वी आर लुकिंग अप टू द जीसस. प्रभूला पाहत आहोत. विशेष कारण जीवनात येत असलेल्या चॅलेंजेस मुळे देखील पुष्कळदा आमच्या जीवनामध्ये काही चॅलेंजेस येतात आणि त्याद्वारे आमचं मन डिस्ट्रॅक्ट होऊन जाते, घाबरून जाते, चिंतेत पडते. अशा स्थितीमध्ये पुष्कळदा असं वाटते की आमचा परित्याग करावा किंवा व्हावा. अशा स्थितीमध्ये प्रभूचं वचन येते की फोकस ऑन मी, नॉट ऑन द स्टॉर्म. त्या माझ्याकडे आपली लक्ष लाव, त्या वादळाकडे पाहू नको. माझ्या प्रियानो, वी चूज टू सेंटर देअर थॉट. आम्ही जेव्हा आपण या वादळाविषयी बोलतो तेव्हा आम्ही एक निर्णय घेतो, आमची निर्णय घेते आणि आम्ही विचार करतो की मी कोणाकडे पाहावं, कोणाचं सहाय्य घ्यावं. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, समटाईम जेव्हा
आम्ही आमच्यावरती संकट येतात किंवा त्या प्रकारचं वादळ उठते, असं वाटते की आम्ही वी चूज टू टेक द ऍक्शन, आम्ही काहीतरी कृती करायचा प्रयत्न करतो, परंतु आम्हाला उपाय सापडत नाही. इतकंच नाही, आम्हाला प्रश्न पडतो की वाय डज वी फोकस वी सी द प्रॉब्लेम, आणि मग व्हाय शुड वी फोकस ऑन क्राइस्ट, ख्रिस्ताकडे आम्ही का लक्ष केंद्रित करावं, प्रभूकडे आमचं लक्ष का लावावं, हा विचार आमच्या मनामध्ये येत राहतो. हो प्रियांनो, रिकग्नायझिंग जीसस ॲज ए, आता आम्हाला प्रभूला समजून घ्यायचं आहे. जेव्हा तो म्हणतो की माझ्याकडं आपली दृष्टी लावा, आम्हाला समजून घ्यायला पाहिजे, ख्रिस्ताला ओळखलं पाहिजे, समजून घ्यावं. ही इज सोर्स ऑफ अवर फेथ. लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्त आमच्या विश्वासाचा उत्पादक आहे. अँड ट्रस्ट अपॉन हिम, आणि आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे की तो कोणत्याही वेळेला कोणतेही वादळ येऊ, प्रभू आमच्या बरोबर आहे. माझ्या प्रियानो, आम्ही पाहतो इब्री 12:2 काढा. इब्री 12:2 या ठिकाणी खूप सुंदर चित्र दिलेलं आहे. फोकसिंग ऑन जीसस अलाउज अस फॉर, पहिली गोष्ट, व्हेन वी फोकस ऑन जीसस अलाउज अस क्लॅरिटी, टू हॅव क्लॅरिटी, आमचं स्पष्ट विचार असला पाहिजे. पीस, जेव्हा प्रभूकडे पाहतो त्या ठिकाणी प्रभूच्या द्वारे शांती प्राप्त होते. वी हॅव अ स्पिरिच्युअल ग्रोथ, आणि त्या स्थितीमधून आमची आत्मिक वाढ होत जाते. आणि चौथी गोड आम्ही पाहतो की आम्ही प्रभूच्या अधिक जवळ येतो. कुणीतरी वाचावं इब्री 12:1-2. आमेन. माझ्या प्रियानो, या ठिकाणी विश्वासाचं प्रमुख उदाहरण दिलेलं आहे, आणि आम्ही अशा स्थितीमध्ये आहोत की आम्ही त्या विश्वासाच्या मेघाने गुंडाळले गेलेले आहोत. आणि असं म्हटलं आहे की आपण आपल्या विश्वासाचं उत्पादक व पूर्ण करणारा येशू ख्रिस्त याचकडे पाहत राहावं. फिक्सिंग आवर आईज टुवर्ड्स द क्राइस्ट, येशू ख्रिस्ताकडे आम्ही पाहत राहावं. असं म्हटलं का? कारण पहिली गोष्ट, तो तुमच्या माझ्या विश्वासाचा उत्पादक आहे. त्याने स्वतः आमच्या मनामध्ये, आमच्या जीवनामध्ये हा विश्वास उत्पादित केलेला आहे की आम्ही येशूवर विश्वास ठेवावा की हा देवाचा पुत्र आहे, हा आमचा मसीहा आहे, जो आमचा सहाय्य करता आहे. आणि असं म्हटलंय की त्याने काय केलं, उत्पादक पूर्ण करणार आहे. आमच्या जीवनामध्ये जे विश्वास आम्ही ठेवतो त्या विश्वासी पूर्ण करणार आहे. दुसरी म्हटलंय की तो आपला आनंद पहा, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरता त्यांनी लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला. ओ माझ्या प्रियानो, तुमच्या माझ्या, व्हाय शुड वी फोकस ऑन क्राइस्ट, का आम्ही प्रभूकडे पाहत राहावं? कारण प्रभू येशू ख्रिस्ताने तुमचे माझे पाप अपराध, तुमचे माझे सर्व दुःख वेदना, तुमचे माझे संकट स्वतःवर घेतले, आणि कोणत्याही गोष्टीची लज्जा न मानता त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभ सहन केला. आणि असं म्हटलं आहे, आपला आनंद तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला. चौथी गोष्ट, व्हाय शुड फोकस ऑन जीसस, आम्ही या संकटाच्या काळामध्ये, वादळामध्ये आम्ही प्रभूच्याकडे आपली दृष्टी का लावावी, आपले विचार का लावावे? असं म्हटलं त्या ठिकाणी, तो देवाच्या राजनसाच्या उजवीकडे बसला आहे. ही आज अ प्रेशियस प्लेस, आपल्या पित्याच्या, देवाच्या, जो परमेश्वर पिता आहे, जो उत्पन्न करता आहे, आमचा सहाय्य करता आहे, त्याच्या उजवीकडे तो बसला आहे. तुमची मने करून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून त्याने आपल्या विरुद्ध पातकांनी केलेला इतका विरोध सहन केला. याचा विषयी विचार करा. ट्रस्ट अपॉन हिम, थिंक अबाउट हिम, आणि विचार करा. हे वचन असं म्हटलं आहे, गिव्स अस वन ऑफ द मोस्ट ग्रेशियस लुक्स ॲट जीसस क्राइस्ट. हे जे वचन आहे, कृपायुक्त दृष्टी प्रभू आम्हाला देत आहे की या वस्तूकडे पाहावं की आमचा प्रभू जो आमच्यासाठी
या वादळाच्या स्थितीमध्ये, संकटाच्या स्थितीमध्ये आमच्यासाठी विश्वासाचं उत्पन्न करत आहे. तो परिपूर्ण करणारा प्रभू आहे. तो आमच्यासाठी दुःख सहन करणारा प्रभू आहे. आणि इतकंच तेव्हा नव्हे, ते सगळं पार करून असं म्हणतं या ठिकाणी की त्याने काय केलं, सगळं विरोध सहन केला आणि पित्याने त्याला आपल्या उजवीकडे बसवलेला आहे. आणि तो पिता त्या ख्रिस्त येशूमध्ये आमच्यासाठी सहाय्य करणारा परमेश्वर आहे. माझ्या प्रियानो, when we talk about focusing on Jesus, जेव्हा आम्ही प्रभूकडे आपली दृष्टीचा विचार करतो, we run with our eyes on Jesus Christ. आम्ही आमच्या जीवनामध्ये धाव घेतो, पण धावत असताना असं म्हटलंय, run with your eyes on Jesus Christ. या जीवनाच्या प्रवासामध्ये, जीवनाच्या या शर्यतीमध्ये आम्हाला स्पर्धेमध्ये धावायचं आहे. आणि धावत असताना आमची दृष्टी निरंतर जो आमचा टार्गेट आहे, जो आमचा विजय आहे, त्याच्याकडे लावलं पाहिजे. आम्ही आपली दृष्टी प्रभूकडे लावावी आणि धावत घ्यावा. किसी जीवन हे असं जीवन आहे जे अनेक प्रकारच्या स्पर्धेने भरलेलं आहे. आणि त्या जीवनामध्ये महत्वाची गोष्ट आहे, विश्वासाने आम्हाला पुढचं पाऊल टाकावं लागते. आणि ही स्पर्धा मध्ये जाताना आम्हाला असं म्हटलं आहे, व्हाईल फोकसिंग ऑन जीसस क्राइस्ट, जेव्हा आम्ही प्रभूकडे धाव घेतो, वी हॅव टू रन वेल, उत्तम रीतीने धावायचं आहे. येशूकडे पाहत असताना उत्तम रीतीने रन वेल, चांगली धाव आम्हाला घ्यायची आहे. आम्हाला धीराने धावायचं आहे. आणि इतकंच नव्हे, हे धाव घेत असताना आम्ही प्रभूकडे पाहत असताना महत्वाची गोष्ट आहे, आपल्या सहकार्याबरोबर धावायचं आहे. एकटं धावायचं नाही आहे. ख्रिस्ती जीवनाच्या प्रवासामध्ये, ख्रिस्ती जीवनाच्या शर्यतीमध्ये आम्ही धावत असताना एकमेकाला घेऊन सोबत आम्हाला धावायचं आहे. त्याशिवाय आम्हाला विजय प्राप्त होऊ शकत नाही. आणि असं म्हणता येईल की ही धराची जी शर्यत आहे, जेव्हा आम्ही शेवटच्या टप्प्याला पोहोचतो, जेव्हा आम्ही निर्णायक स्थितीला येतो, असं म्हणता येईल, जसा आमचा प्रारंभ चांगला आहे, when we focus on Christ and we start running, प्रभूकडे पाहतो, आम्ही धावण्याचा प्रयत्न सुरू करतो, जसा आमचा प्रारंभ विश्वासाने चांगला सुरू होतो, अंतिम टप्पा देखील चांगलाच व्हावा याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आमचा शेवट, अंतिम टप्पा देखील चांगला व्हावा हे आम्ही समजून घ्यायला पाहिजे. माझ्या प्रियानो, असं म्हटलं आहे मत्तय 24:12-13 मध्ये काय म्हटलंय पहा. मत्तय 24:12-13 मध्ये ही धाव कशी आहे, थोडी सेन्सिटिव्ह धाव आहे ही. 24:13 मत्तय 24:13. आमेन. ही धाव फार भयंकर आहे माझ्या प्रियानो. शेवटपर्यंत धावत असताना जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. म्हणजे आमचा विजय आमच्या उद्धारामध्ये आहे, आमचा विजय आमच्या तारणामध्ये आहे, आमचा विजय त्या परिस्थितीमध्ये विजयी होण्यामध्ये आहे. माझ्या प्रियानो, असं म्हणता येईल, when we focus on Jesus Christ, जेव्हा आम्ही प्रभूकडे पाहत राहतो, जेव्हा आम्ही प्रभूकडे आपलं लक्ष केंद्रित करतो, आमचं मस्तक वर असलं पाहिजे. आमचं मस्तक वर असलं पाहिजे प्रभूच्या त्या कृपेच्या सिंहासनाकडे. आमचे डोळे प्रभूच्या त्या वधस्तंभाकडे असले पाहिजे, ज्या वधस्तंभावर प्रभूने आमच्यासाठी, आमचं जीवन शांतिमय करण्यासाठी, आमचं जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी आपला प्राण वधस्तंभावर दिलेला आहे. हो माझ्या प्रियानो, फोकसिंग ऑन जीसस मीन्स फिक्सिंग आवर आईज ऑन जीसस. जेव्हा आम्ही प्रभूकडे फोकस करतो, आम्हाला आमचे डोळे प्रभूकडे लावायचे आहेत. टू लुक अवे फ्रॉम ऑल अदर थिंग्स. आणि प्रभूकडे पाहत असताना आजूबाजूला इकडे तिकडे पाहण्याची गरज नाही. कोणत्याही गोष्टी पाहण्याची गरज, सतत प्रभूकडे फोकस करून चालण्याची गरज आहे. अँड फोकसिंग ऑल युअर ऍक्शन ऑन वन ऑब्जेक्ट. आणि एकाच ऑब्जेक्टवर, एकाच गोष्टीवर तुम्हाला मला आपले डोळे ठेवायचे आहेत, आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. ते म्हणजे ख्राइस्ट जीसस, येशू ख्रिस्त जो आमचा प्रभू आहे, येशू ख्रिस्त जो आमचा राजा आहे, येशू ख्रिस्त जो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे, येशू ख्रिस्त जो आमचा धारणारा आहे, येशू ख्रिस्त जो आमच्या विश्वासाचा उत्पादक आहे. हो माझ्या प्रियानो, ख्रिस्ताकडे फोकस करणं, प्रभूकडे पाहत राहणं आता केलं आणि संपलं असं नाही. इट इज नॉट लाईक दॅट.
पुष्कळदा आम्ही एक काम हातात घेतो आणि ते काम करतो आणि ते काम पूर्ण झालं की मग आम्ही विसरून जातो. तसं नाही माझ्या प्रियानो. असं म्हणता येईल ख्रिस्तावर आपले लक्ष केंद्रित करणे म्हणजे सततची कृती आहे. कंटिन्युअसली इट रिक्वायर्स ए होली हॅबिट. हे पवित्र सवय पाहिजे. पवित्रतेमध्ये येऊन प्रभूकडे पाहत राहणं पाहिजे आणि आपली धाव आम्हाला धावायची आहे, पुढे जायचं आहे. while we focusing on Christ we have to carry on. सततची ही कृती आहे. इट रिक्वायर्स ए होली हॅबिट आणि असं म्हणता येईल इट डिमांड्स ए कंटिन्युअस अँड सस्टेनिंग ऍक्शन. इट डिमांड्स परिपक्व अशी कृती सततची. म्हणजे आम्ही आपल्या जीवनामध्ये वादळाशी झुंजत असताना, जीवनामध्ये संकटात तोंड देत असताना, जीवनामध्ये पुढत असताना आणि प्रभूकडे पाहत असताना आम्हाला सतत 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 असं म्हणता येईल की इट डिमांड्स ए कंटिन्युअस अँड सस्टेन ऍक्शन. ती कृती आहे म्हणजे ती दिसली पाहिजे आपल्या जीवनामधून आणि ती अबाधित राहिली पाहिजे. माझ्या प्रियानो, आपण मत्ती 14 अध्याय वाचला. या ठिकाणी फार मोठं चित्र आहे. त्याकडे पाहत असताना एक लहानसं उदाहरण माझ्याकडे आहे. मागच्या दिवसांमध्ये एका व्यक्तीने मला ते उदाहरण पाठवलं. जनरली तो उदाहरण आम्ही संडे स्कूलमध्ये देतो, पण मला असं वाटलं की आज तुम्हाला सांगावं. एक वाळवंट प्रदेश आहे आणि त्या वाळवंट प्रदेशामध्ये एक पक्षी होता. एक पक्षी, छोटासा पक्षी, लाईक फाकता म्हणतो ना, फाकता आपण सगळ्या माहिती फाकता पुष्कळ कोणी मारलेला आहे बंदुकीने. आणि त्या वाळवंटामध्ये त्या वृक्ष ठिकाणी तो वागत असताना, राहत असताना एकटाच होता. आणि एकदा भयंकर वादळ आलं आणि तो उडू शकला नाही आणि त्या वादळामध्ये तो पडला खाली आणि इकडून तिकडे तो हवेमुळे उडत राहिला. आणि मग काही दिवसानंतर काय झालं की त्याचं जीवन मरणप्राय झालं. तो एका ठिकाणी बसून राहिला त्याला आणि तो आशा करत होता की कोणीतरी येईल, माझी काळजी घेईल, मला सहाय्य करेल. आणि तरी त्याला काही कोणी मदत करत नव्हता आणि उपाशी आहे, काही मिळत नाही आहे, कसं ते जगत आहे. हळूहळू त्याचे जे पंख आहेत ते वादळाच्या त्या प्रभावामुळे कमी कमी होत चालले. आणि एक शिवी आली की त्याच्या दोन्ही हाताचे जे पंख जे उडण्याचे आहेत त्याच्यातले फेदर्स जे पंख आहेत ते कमी होत चालले गेले. आणि तो मोठ्या आशेने वर पाहतो आहे, कोणीतरी येईल, माझं सहाय्य करील. आणि मग त्याने पाहिलं की एक कबूतर, पांढरा शुभ्र कबूतर वरून रोवत आहे. आणि त्याने त्याला आवाज दिला आणि कबुतराने पाहिलं की एक व्यक्ती आहे, एक पक्षी आहे माझ्यासारखा, जो या ठिकाणी पडून आहे आणि त्याला काहीतरी गरज आहे. आणि मग तो राऊंड मारून उतरला आणि त्याच्याजवळ येऊन बसला. तो म्हणाला की काय झालं तुला, काय झालं? तो म्हणतो, पहा म्हणे, माझ्यावर आपल्या या वादळाने इतका प्रतिकार मी केला पण मी जगू शकलो नाही. आता मी मरणाच्या स्थितीमध्ये आहे, माझे पंख कमी झाले, मला खाया प्यायला काही नाही आणि मला आशा उरली नाही. तू कुठे चालला म्हणे, तू कुठे चालला? तुम्हाला आय एम गोइंग टू हेवन. कबूतर काय म्हणतो, मी स्वर्गात चाललो आहे. तुम्हाला एक काम कर, तू किती चांगला आहेस, किती धष्टपुष्ट आहे, किती उत्तम आहे आणि तुझ्यावर वादळाचा काही परिणाम झाला नाही. तिथं जाऊन तू देवाला विचार म्हणे, प्रभूला विचार की माझा भाऊ जो जमिनीवर आहे, पृथ्वीवर आहे, जो मराच्या आणि बिलकुल गळून गेलेला आहे, त्याचं भविष्य काय? तुम्हाला ठीक आहे मी जातो, पण तो मला मी जात असताना जसं तू माझ्याकडे दिसत लावली, आता तू स्वर्गाकडे दिसत लाव, त्या प्रभूकडे. आपले डोळे फोकस ऑन जीसस. आणि मग तो उडून त्या स्वर्गात गेला. आणि स्वर्गात गेल्यानंतर त्या देवदूतांनी त्याचं स्वागत केलं, मोठ्या मनाने स्वागत केलं. यू आर ए गुड बॉय, गुड मॅन. आणि मग तुम्हाला सांग काय. मग त्याने प्रभूची आराधना केली आणि मग त्याने विचारलं की त्या पृथ्वीवर एक मनुष्य, एक माझ्यासारखा पक्षी आहे, लहानसा पक्षी आहे, त्या वाळवंटात पडला आहे, त्याचे सगळे पंख गेलेले आहेत, त्याचं भविष्य काय? आज मरेल की उद्या मरेल? तो देवदूत त्याला म्हणाला की त्या पक्षाने आपली दृष्टी प्रभूकडे लावली नाही म्हणून त्याचं जीवन हे असं आहे.
10 वर्ष त्याला त्या संकटाला तोंड द्यावं लागेल, असंच पडणार नाही. तो तळपून तळपून म्हणेल. तो वापस आला, कबूतर वापस आला त्याच्यावर. त्याने त्याची भेट घेतली. तुम्हाला काय रे बाबा काय? देवाने म्हटलं म्हणे, तुला 10 वर्ष तू मरणार नाही, या स्थितीमध्ये तू राहणार आहेस. तुझ्यावर अनेक प्रकारचे वादळ येतील, अनेक प्रकारचे संकट येतील आणि तू जगण्याचा प्रयत्न करशील, मरणार नाही आणि जगू शकणार नाही. पण हे काय? देवदूताने उपाय सांगितला म्हणे. देवाने म्हटलं की तू त्याला सांग, तू आजपर्यंत आपल्याशी जगला, याच्यानंतर तू प्रभूकडे आपली फोकस कर. जो परमेश्वर देव तुमची आमची काळजी घेतो, त्या प्रभूकडे आपले डोळे लाव. आणि तो कबूतर चालला गेला. माझ्या प्रियांनो, 10 दिवस झाले तो कबूतर परत आला. पाहिलं, त्याने पाहिलं की हा जो पक्षी आहे पहिले होता तसा नाही. आणि तो स्वर्गात गेला. त्याने विचारलं त्या प्रभूला, त्या दूताला, की तुम्ही तर म्हटलं होतं की हा जो पक्षी पडला आहे त्या ठिकाणी तो 10 वर्ष त्या स्थितीमध्ये राहील. मी तर पाहिलं या 10 दिवसामध्येच तो बरा झाला. इतकी उडतो आहे. त्यांनी आपलं घरटं तयार केलेलं आहे आणि तो आपल्या पत्नीसोबत जगत आहे, आनंदामध्ये आहे. याचं कारण काय? तो देवदूत म्हणाला, त्या व्यक्तीला मी प्रेरणा दिली, अशी प्रेरणा दिली की त्यांनी म्हणावं, जेव्हा संकट येत, थँक्यू लॉर्ड फॉर दिस, थँक्यू लॉर्ड फॉर एव्हरीथिंग. एकच शब्द त्याला सांगितला म्हणे की जे काही तुझ्या जीवनामध्ये येईल, एकच मन, कुरकुर करू नको, चिंता करू नको, आता माझं काय होईल म्हणू नको. थँक्यू लॉर्ड, थँक्यू प्रभू फॉर एव्हरीथिंग. आणि एक पहिल्या दिवशी एक चमत्कार घडला, जेव्हा ते शब्द वापरले की थँक्यू लॉर्ड फॉर एव्हरीथिंग. वादळ आलं, पण वादळासोबत पाऊस आला म्हणून हिरवगार ती जमीन झाली. त्याला अन्न मिळायला लागलं. त्याच्या त्या पंखामध्ये शक्ती आली. त्याचे पंख पुन्हा येऊ लागले आणि 5-6 दिवसामध्ये तो परिपूर्ण झाला. आणि मग त्याने प्रत्येक क्षणी एकच शब्द होता, तो प्रभूकडे पाहायचा, म्हणायचा, थँक्यू लॉर्ड फॉर एव्हरीथिंग, थँक्यू लॉर्ड फॉर एव्हरीथिंग. ओ माझ्या प्रियांनो, या 10 दिवसामध्ये परमेश्वराने त्याचे ते जे 10 वर्षाचे संकट आहेत बाद करून टाकले आणि 10 दिवसात त्याला आपल्या पायावर उभं केलं. माझ्या प्रियांनो, ही जी स्टोरी मी वाचत होतो, माझं मन हलायला लागलं. कदाचित असं वाटते आम्ही आयुष्यभर इतर राहू, पण प्रभूचं वचन आहे, स्टे. ओ प्रभू, हे वादळ आलं माझ्या लाईफमध्ये, आता मी नाही. थँक्यू लॉर्ड फॉर दिस. कारण परमेश्वर देवाने 10 दिवसामध्ये त्याचं जीवन बदलून टाकलं. 10 वर्षाचं कारण दूर झालं, 10 दिवसामध्ये त्याचं जीवन पालटलेलं आहे. या ठिकाणी 14व्या अध्यायामध्ये एक भयंकर वादळ आलेलं आहे. माझ्या प्रियांनो, मी पाहतो पेत्र 5,000 जेवण थारलं, 5 भाकरी 2 मासे खाल्ले, तृप्त झाले. लोक चालले गेले. प्रभूला, आता मी चाललो, तुम्ही नाव बसा आणि पलीकडे जा. आणि मी डोंगरावर जातो, एकांतामध्ये प्रार्थना करतो. आणि प्रभूने त्यांना पाठवून दिलं. आणि मग येशू ख्रिस्त डोंगरावर जाऊन देवाची आराधना आणि प्रार्थना करत आहे. आणि हे शिष्य मोठ्या आवेशाने, आनंदाने, खाऊन पण तृप्त होते, शक्ती होती, ती नाव घेऊन ते निघाले. एकच टार्गेट होतं की जरी ख्रिस्त आमच्या बरोबर नाही प्रभू, आम्ही सहज रीतीने हे समुद्र पार करू आणि तिकडच्या तीरावर जाऊन आम्ही थांबू. या आशेमध्ये ते चालले असताना हळूहळू वेळ होत गेला. वारा सुटला, वादळ सुटलं आणि मग भयंकर परिस्थिती निर्माण झाली. हो, असं म्हटलं, रात्र झाली, मध्यरात्र झाली आणि वारा सुटला. प्रियांनो, शिष्य घाबरून गेले आणि आम्ही पुढे पाहतो आहोत. प्रभूने ते पाहिलं की माझे शिष्य वाईट परिस्थितीमध्ये आले आहेत. जेव्हा तुमच्या माझ्या जीवनामध्ये वादळ येते, माझ्या प्रियांनो, लक्षात घ्या, when we focus on Jesus, he focuses on us. जेव्हा आम्ही आमचं लक्ष प्रभूकडे केंद्रित करतो, तो प्रभू आमच्याकडे पाहत राहतो. माझे शिष्य, माझे लोक या संकटात आलेले आहेत आणि त्यांना माझी गरज आहे.
त्यांना माझी गरज आहे, माझे आहे. तुम्ही आणि मी परमेश्वराचे लोक आहोत. त्याला माहित आहे की तुम्ही कोणत्या प्रकारच्या वादळामध्ये फसला आहात. अनेक वादळ आहेत. मी जेव्हा या वादळांचा अभ्यास केला, जवळपास जुन्या करारामध्ये 8-10 वादळ आहेत, नवीन करारामध्ये 8-10 वादळ आहेत की प्रभूने कशी शांत केले. काही वादळ असे आहेत की परिस्थितीनुसार आम्हाला फेस करावं लागत आहे. काही वादळ असे आहेत की स्वतःहून आम्ही ओढून घेतलेले आहेत. या ठिकाणी आम्ही पाहतो आहोत आपल्या परिस्थितीमध्ये हे शिष्य जात आहे. पण माझ्या प्रियानं पुष्कळदा परमेश्वर आमची परीक्षा पाहतो. आमचा विश्वास किती आहे देवावर, किती प्रमाणात आम्ही प्रभूला समर्पित आहोत. आणि हे घाबरून गेले. प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावरून चालत चालत त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहुणे घाबरून गेले. भूत आहे भूत म्हणून ओढू लागले. त्यांनी येशूला ओळखलं पण नाही. जेव्हा मनुष्याची मनस्थिती अशी होऊन जाते त्याला कळत नाही कोण आहे कोण नाही. पण माझीपर्यंत तुम्हाला मी आहे, भू नका, धीर धरा. द वर्ड कम फ्रॉम लॉर्ड. एक शांतीचा शब्द, धीर धरा, मी आहे. पेत्र म्हणतो प्रभूजी तू आहेस का, मग मला आज्ञा कर, मला पण करण्याचं. टेल मी येतो, ये. माझ्या प्रियानं इतक्या मोठ्या वादळामध्ये पेत्र त्या समुद्रात उतरतो आहे आणि प्रभूकडे जात आहे. आणि लक्षात घ्या, फार सुंदर वचन आहे. प्रभूजी आपण असाल तर आपल्याकडे येण्यास सांगा. त्याने म्हटले ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तळातून उतरून पाण्यावर चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओढून म्हणाला, प्रभूजी मला वाचवा. ही वॉज सिंकिंग इन द सी. त्याचा विश्वास हलून गेला. ॲट द मोमेंट, ज्या क्षणाला, when he was focusing on Jesus, जेव्हा तो प्रभूकडे पाहत होता मोठ्या विश्वासाने, he was walking on the water. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त आमचा उत्पन्न करता ज्याने सगळं घडवलं, तो प्रभू त्या सामर्थ्याने त्या पाण्यावर चालत आहे. तेच सामर्थ्य प्रभूने त्याला दिलं, कारण त्याने विश्वासाने पाय टाकला त्या वादळामध्ये. हो माझ्या प्रियानो, जेव्हा त्या वादळामध्ये आम्ही विश्वासाने पाऊल टाकतो की प्रभू माझ्या समोर आहे, प्रभू आम्हाला बुडू देत नाही. पण ज्या क्षणी या माणसाने इकडे तिकडे पाहिलं, वारा पाहिला, वादळ पाहिलं, लाटा पाहिला आणि घाबरून गेला. ॲट द मोमेंट his focus on Jesus was gone away. He was sinking in the water. पण प्रियानो, पुन्हा एकदा प्रभूला म्हणतो, प्रभू मला वाचवा. आपली दृष्टी प्रभूकडे लावली, प्रभू मला वाचवा. दिस वॉज प्रेयर, सेन्सिटिव्ह प्रेयर. पेत्र मासे पकडणारा होता, पोहणारा होता, पण आज त्याने पाहिलं माझी श्रम मेहनत कामात येणार नाही. माझा प्रभू माझ्या समोर आहे. ज्या प्रभूने मला म्हटलं चाल, मी माझ्या प्रभूला हाक मारीन. त्याने हाक मारली, प्रभूजी मला वाचव. ओ माझ्या प्रियानो, माझी विनंती आहे, जेव्हा जेव्हा तुमच्यावर असे संकट येतील, प्रभूला हाक मारा. प्रभूजी मी बुडतो आहे. आपल्या प्रयत्नांनी आम्ही यशस्वी होणार नाही, ते वादळ जाणार नाही. असेलच असेल, पण त्या वादळामध्ये, त्या परिस्थितीमध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्याने असं म्हटलं असतं की बाहेर ये, तू येऊ शकला असता. पण नाही माझ्या प्रियानो, इट इज द ग्रेस ऑफ गॉड. प्रभूची कृपा आहे, दया आहे की त्याने आपला त्याला हात दिला. माझ्या प्रियानो, ज्या प्रभू येशूवर आम्ही विश्वास ठेवतो, ज्या प्रभूकडे आम्ही त्याच्या डोळ्याकडे पाहून चालतो, आपल्या विश्वासाचं फोकस त्याच्याकडे करतो, त्या वादळामध्ये असू द्या मोठं वादळ चालूच होतं, लाटावर होत्या, पण प्रभूचा हात त्या ठिकाणी गेला. आज पुष्कळांना प्रभूच्या हाताची गरज आहे. कॉल हिम लॉर्ड. मी बुडतो आहे, माझा परिवार बुडतो आहे. हो आम्ही संकटात आलेलो आहे. हे तर नैसर्गिक वादळ होतं. पुष्कळदा आम्ही पाहतो. कधी कधी एक काम होतं माझ्या प्रियानो, यवनाच्या जीवमध्ये पहा, देवाने म्हटलं तू जा निम्न शहरात जा, संदेश दे, मी त्या देशाचा नाश करणार आहे, त्या राज्याचा शहराचा नाश करणार आहे. यवनाला वाटलं बरं आहे, ते मेले तर बरं आहे, आपलं संकट निघून जाईल, दुसरीकडे पळाला. पण माझ्या प्रियानो, देवाने सोडलं नाही. काय झालं? ज्या जहाजात तो बसलाय, भयंकर वादळ उठलं आणि मग ते बचाव केला नाही. पहिले त्यांनी सामान फेकलं पण हलकं झालं नाही. मग त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. हा मस्त झोपून होता. तो म्हणतो हो माझ्यामुळेच देवाने हे वादळ आणलाय, मला टाकून द्या पाण्यामध्ये. पण प्रभूने सोडलं नाही माझ्या प्रियाला. टाकल्याबरोबर त्या मासाने गिळून घेतलं.
गिळून घेतलं. 3 दिवस जेव्हा तो त्या माशीच्या पोटात राहिला, त्याला कळलं प्रभूचं वादळ जेव्हा जीवनामध्ये येते, मनुष्याचं जीवन अपसेट होतं. असं म्हटलं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये, त्या पोटामध्ये तो पश्चाताप करत आहे, धावा करत आहे आणि प्रार्थना करत आहे. प्रभूने त्याला क्षमा केली. तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा बाहेर ओकायला लावलं. गेला ज्या नगरावर परमेश्वराने म्हटलं होतं की मी अग्नीचा वादळ पाठवणार आहे, त्या शहराचा नाश करणार आहे, त्या ठिकाणी परमेश्वराने कृपेचा वादळ निर्माण केला आणि प्रभूने त्यांना क्षमा केली आणि त्याने वाचवलं. प्रभू कृपाळू म्हणजे त्यानं देव आहे. सांगितलं तुम्हाला 15 ऑगस्टला जेव्हा मी ती न्यूज पाहिली, त्या किश्तवाडमध्ये जी घटना घडली, भयंकर वादळ, अनेक लोक दबून गेले, पण तुम्ही आणि मी या ठिकाणी सुरक्षित आहोत, कारण प्रभूची कृपा आहे. प्रभूने आम्हाला सांभाळलेला आहे, सहाय्य केलेलं आहे. त्यानं कधी कधी प्रभू वेळ देतो आम्हाला वादळ आणण्यापूर्वी. नोहाच्या काळात असं झालं. तेव्हा सांगितलं की लोकांनी पाप केला, अपराध केला आहे, मी यांचा सगळ्यांचा नाश करणार आहे. फक्त तू, तुझी बायको, तुझे 3 लेकरं सुना हे भीतिमान आहेत, जे पापापासून दूर राहिलेले आहेत, मी तुम्हाला वाचवेल. तू जहाज बांध. त्याने जहाज बांधून 120 वर्ष प्रभूने वाट पाहिली की हे वादळ आणण्याआधी 120 वाट पाहिली, परंतु लोक बदलले नाही. लोक थट्टा मस्करी करत राहिले, लोक हसू लागले, इथं कुठे पाऊस पडणार आहे, हे तू काय करत आहे. आणि हा नोहा आपल्या मुलासोबत, सुनांसोबत मोठ्या विश्वासाने 120 वर्ष त्याने ते तारू तयार केलं. आणि मग जे तारू तयार झालं आणि मग त्याचे प्राणी यायला लागले, तरी लोक हसी मजाक करत आहे. प्रभू त्यांना आतमध्ये बसवलं, दार बंद केलं आणि मग तो न्यायाचा वादळ त्यांच्यावर येऊ आला. 40 दिवस 40 रात्र असं वादळ आलं की सगळा जग त्या पाण्यामध्ये बुडून गेला. म्हणून आम्ही सावध असलं पाहिजे. कधी कधी प्रभू वाढ देतो, वादळ येण्याआधी आम्हाला तयार करतो वचनाद्वारे, आत्म्याद्वारे, की आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये असे वादळ येऊ नये की आमचा नाश होईल. आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. 8 लोक वाचले माझ्या प्रियात, 8 पीपल्स. समुद्राने लोटाची स्टोरी तुम्हाला माहित आहे का? कोणतं गाव होतं ते? सोदोम आणि गमोरा. जेव्हा याकोब आपला अब्राम म्हणतो, बाळा आता आपण वेगळे होऊ, तू चांगली तुला निवड कर, कुठं जायचं आहे. या माणसाने पाहिलं की हा जो भाग आहे सोदोम आणि गमोराचा भाग सुपीक आहे, चांगला आहे, त्यांनी चांगल्या गोष्टी निवडून घेतल्या. त्यांनी हा विचार केला नाही. त्यांनी हा विचार केला की मी श्रम करेल आणि मी चांगला व्यक्ती होईल, मोठा व्यक्ती होईल. पण काय झालं? काही काळामध्ये त्या भागामध्ये इतकं पाप वाढलं, इतकं भयंकर पाप वाढलं की देवाने निर्णय केला की मी या दोन्ही शहराचा नाश करणार आहे. त्यांच्यावरती अग्नी आणि गंधक याचं वादळ पडणार आहे. जेव्हा मनुष्य देवापासून दूर जातो, उलट देवाने तर तिथं त्याला पाठवलं होतं लोटला की त्याने देवाच्या गोष्टी सांगाव्या. ज्याप्रमाणे अब्रामाने विश्वास ठेवला, त्यांनी विश्वास ठेवावा, पण नाही झालं. पण एक आहे, त्या वादळातून ही देवाची कृपा आहे माझ्या प्रियानो. जेव्हा ते देवाचे दूत त्या ठिकाणी गेले आणि मग रात्रभर ते राहिले आणि जेव्हा मला लवकर बाहेर निघ, त्याला पडता येईना, पडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्याला सहाय्य केलं आणि मग त्यांनी पाहिलं की त्या नगरावर अग्नी आणि गंधक भयंकर रीतीने ते वादळ उसळलेलं आहे. लोक मरत आहेत. ही बाई, लोटाची बायको, ती तिथली होती. तिने पाहिलं मागे फिरून काय चालू आहे, ती तिथंच मिठाचा खांब झाली. कधी कधी असंच होते माझे प्रिय, आपला विश्वास प्रभूपासून डळमळून जातो आणि मग आम्ही त्या स्थितीमध्ये इतकं भयंकर जातो की त्या लोटाच्या बायको समान आमची स्थिती होऊन जातो. आम्हाला कळत नाही काय करावं, कसं निघावं. ती तर मिठाचं कामच झाली.
पण प्रभूने ओठाला त्याच्या दोन्ही मुलीला वाचून ठेवलं. त्या वादळातून बाहेर काढत आहे. माझ्या प्रियानो, देवाचं वचन सांगते या ठिकाणी योबाच्या जीवनामध्ये भयंकर प्रसंग आला, भयंकर वादळ आलं. धार्मिक मनुष्य आहे म्हणजे आम्ही जे देवाचे लोक आहोत, आमच्या जीवनामध्ये वादळ येणार नाही असं समजू नका. दॅट विल बी देअर. असे प्रसंग येतील या ठिकाणी. तर असं संकट आलं, पण पुष्कळदा सैतान तुमच्या माझ्या विश्वासाला तळ आणण्यासाठी आमच्यावर वादळ पाठवतो. आणि आम्ही पाहतो काय पण झाली, सगळं चाललं गेलं. 7 मुलं 3 बहिणी एकत्र भावा मोठ्या भावात जेवत बसले होते आणि एका मागून एक न्यूज लागली की वादळ आलं, हे मेले ते मेले, पुष्कळ गोष्टी आहेत माझ्या प्रियानो. इतकंच नाही, ज्या घरात ते जेवत होते त्यांच्याही संकट आलं. मी थोडा विचार करत होतो, हा परिवार भयंकर श्रीमंत होता, खूप धनसंपत्ती होती, साधं घर नसेल. जसं आपलं चर्च किती भव्य आहे, आजही तुम्ही याची वीट पाहू शकत नाही, इतकं पक्का आहे ते असेल. पण असं भयंकर वादळ आलं की पूर्ण ते घर खाली कोसळलं आणि 7 मुलं 3 मुली पूर्ण परिवार नोकर चाकर त्या ठिकाणी जपून गेले. पण त्यासोबत अजून एक वादळ आलं योबाच्या जीवनामध्ये. कोणाचं वादळ? पत्नीचं वादळ आलं. जेव्हा तो आजारी पडला, गळवे आले, ती म्हणते काय लावलं तुम्ही खाली बसले आहेत, देवाला सोडून द्या, देवाला सोडून द्या आणि मरून जा. ओ माझ्या प्रियानो, या वादळामुळे आमची परिस्थिती तशी होते की ज्या व्यक्तीला मी प्रेम करतो, ज्या व्यक्तीची मी काळजी करतो, त्याच्यासाठी जगतो वागतो, आणि अशी परिस्थिती आहे, बाबा तू मर ना, बस झाला आता, तू मर, तू मेला तर बरं आहे. पण त्या माणसाने उत्तर दिलं. एक वादळ गेलं निघून, दुसरं पत्नीचं वादळ आलं. पण असं म्हटलं आहे, शेवटपर्यंत त्याने देवाच्या विरुद्ध शब्दही बोलला नाही. शेवटपर्यंत तो देवाच्या विरुद्ध शब्द बोलले. का? बिकॉज ही वॉज फोकसिंग ऑन क्राइस्ट. प्रभूकडे तो पाहत होता, प्रभूकडे तो पाहत होता. माझ्या प्रियांनो, पेत्र या ठिकाणी भयंकर परिस्थितीमध्ये आलेला आहे, बुडत आहे, बुडत आहे. तर लाईफ बाहेर, त्याच्या लाईफमध्ये 2 वादळ आले. पहिलं वादळ आलं लुकाच्या पुस्तकाचा 5वा अध्याय 1 ते 11 मध्ये, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने आपली सेवा सुरू केली. आणि आम्ही तिथं पाहतो आहोत की 1 ते 11 मध्ये त्याच्या लाईफ मध्ये आंतरिक वादळ उठलेलं आहे. इनर स्टॉर्म. पुष्कळदा ते दिसत नाही मला, पण त्या आतमध्ये आमच्या मनामध्ये ते वादळ उठते आहे. काय करू काय नाही. माझ्या प्रियानं ते चित्र असं आहे की येशू ख्रिस्त तिकडे पेत्राची सासू आजारी पडलेली आहे, तापात पडलेली आहे. त्याला माहितच नाही की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या घरी आला आणि त्यांनी माझ्या सासूला बरं केलं. तो आपल्या मित्रासोबत गालिल समुद्रावर आलेला आहे आणि हा सोबत त्याने मेहनत केली आहे. एकही मासळीला लागली नाही आणि पूर्ण रात्र त्याने मेहनत केली, काही सापडलं नाही. त्याची नाव रिकामी, मित्राची नाव पेत्र याकोबाची नाव रिकामी. आणि मग अशा परिस्थितीमध्ये तितकं आहे. सकाळी सकाळी प्रभू येतो आहे त्या ठिकाणी आणि तो म्हणतो की बा एक काम कर, ते नाव जरा आत टाक आणि तो नावामध्ये जाऊन बसतो आणि लोकांना देवाचं वचन सांगत आहे, देवाचं वचन सांगत आहे. आणि पेत्र, तो याकोब आणि योहान काय करत आहे? त्या नदीच्या काठावर बसून आपले जाळे स्वच्छ करत आहेत. त्यांनी पकडलं जाळ्यामध्ये, कसरा पकडला आणि कसरा काढत बसले आहेत. पुष्कळदा अशी परिस्थिती येते. आणि मग प्रभू त्याला मला एक काम करता, जेव्हा ते जाळ स्वच्छ केलं, ही नाव अधिक आतमध्ये टाक, खोलवर टाक, पुश ऑन. ओ माझ्या प्रियांनो, त्याच्या लाईफ मध्ये एक वादळ सुरू झालेला आहे. प्रभू म्हणतो पुश ऑन, अधिक ही नाव आतमध्ये टाक. तुमचं प्रभू काय करू, मी रात्रभर सगळं केलं, एकही माशी सापडली नाही, तरी आता त्याच्या मनामध्ये वादळ सुरू झालं आहे. टाकू की नाही टाकू, टाकू की नाही टाकू. पण तो प्रभूजी तुम्ही मला आज्ञा केली म्हणून मी ते टाकतो आहे. वंडरफुल थिंग माझ्या प्रियांनो, वंडरफुल थिंग. प्रभू मी माझे प्रयत्न केले, मी माझे श्रम केले, 12 तास श्रम केले. आय एम एम्प्टी हँडेड मॅन. मी रिकामा झालो, काही सापडलं नाही. माझ्या जाळ्यामध्ये सापडलं, ते कचरा सापडला, तेही स्वच्छ केलं, आता काहीच नाही. पण आता प्रभू तू बोललास, तू वचन सांगितलंस, तू मला हिंमत दिली. आता त्याच्या मनामध्ये वादळ सुरू झालेलं आहे. तू म्हणतो आहेस की टाक या ठिकाणी. जेव्हा प्रभूची आज्ञा पालन होती माझे प्रियांनो,
आमचे जे जाळे आहेत ते भरून बाहेर निघतात. त्याने विश्वासाने ते जाळ टाकलेलं आहे. आणि मग ते इतकं मासे लागले की दोघांना दोन नाव बोलावी लागली आणि ते बुडू लागले. जे नव्हतं ते भरल्यामुळे दोन्ही नाव बुडू लागले. आणि मग पेत्र प्रभूच्याकडे पाहतो आहे. काय म्हणतो तो? प्रभू माझ्यामधून मी हे आंतरिक वादळ, प्रभू मी पापी आहे, मी अपराधी आहे आणि माझ्या पापामुळे अपराधीमुळे मी माझ्या लाईफ मध्ये मी माझे श्रम व्यर्थ केलेले आहेत. आज तू मला क्षमा कर. तू जा प्रभू, मी तुझ्या समोर उभं राहण्यास योग्य नाही. ही वॉज वॉचिंग इन हिज आईज. ही फिक्स्ड ऑन हिज आईज, ऑन हिज फेस. त्या आंतरिक वादळाने एक चमत्कार केला, एक चमत्कार केला. त्यांनी विश्वास ठेवला, माश्या पकडल्या. महत्वाची गोष्ट, त्यांनी स्वतःला प्रभूला समोर रिकामं केलं. स्वतःला प्रभू समोर रिकामं केलं. तुमच्या माझ्या लाईफमध्ये असे प्रसंग येतील माझ्या प्लॅन. काय झालं? प्रभू त्याला आशीर्वाद दिला. काय म्हटलं? आतापर्यंत तू काय करत होता? मासे पकडत होता. आता काय पकडशील? माणसं पकडशील. यू आर गॅदर टुगेदर विथ द पीपल. जिवंत मासे जे मी निर्माण केलेले आहेत, ज्यासाठी मी तुला निवडलेलं आहे. हो माझ्या प्रियानो, जेव्हा आमच्या आंतरिक जीवनामध्ये ते आत्म्याचं वादळ भराते, त्यामधून एक आवाज निघते, आय एम गोइंग टू मेक यू समथिंग न्यू वन. मी तुला नवीन करणार आहे. आता तू मासे पकडणार नाहीस, मी तुझी वृद्धी करणार आहे. तू लाईफ मध्ये माझ्यासाठी माणसं पकडशील. तू माझ्यासाठी माणसं पकडशील. माझ्या प्रियानो, तोच पेत्र आज म्हणत आहे, प्रभूजी मी बुडतो आहे, मला वाचवा. प्रभूजी मी बुडतो आहे, मला वाचवा. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या माझ्या लाईफमध्ये कोणत्याही प्रकारचं वादळ येऊ द्या, आपल्या प्रभूचा हात, ही स्ट्रेच डाऊन, असं म्हटलं आहे, ही स्ट्रेच डाऊन हिज हँड्स अँड लिफ्ट हिम अप. त्याने त्याचे हात लांब केले, त्याने त्याला उचलून घेतलं. ओ माझ्या प्रियानो, आज मी एक घोषणा करतो आहे की तुमच्या माझ्या लाईफ मध्ये कोणत्याही प्रकारचं वादळ, नैसर्गिक असो, आजाराचं असो, फायनान्शियल असो, कोणते असो, जेव्हा आम्ही बोलतो प्रभू या परिस्थितीमध्ये मी बोलत आहे, प्रभू आमच्याकडे मोठ्या प्रेमाने पाहतो. बिकॉज वी फोकस अवर आईज इन हिज आईज. आम्ही प्रभूकडे आपलं लक्ष केंद्रित करतो आणि प्रभू त्या ठिकाणी चमत्कार करतो. प्रभू आपलं गौरव प्रकट करतो आणि प्रभू आपल्यासाठी कार्य करणारा परमेश्वर आहे. इतकंच नाही, जेव्हा वादळ येते ना, काहीतरी नवीन घडते माझ्या प्रियानो. ही गोष्ट मी तुम्हाला सांगितल्याशिवाय राहणार नाही आणि शेवट करणार आहे. मी जेव्हा दारवा चर्चला पळकून माझी अपॉइंटमेंट झाली, तुम्हाला सगळं माहित आहे की पूर्वी दारवा चर्च कसं होतं नाही का, बरोबर? गव्हाणकर यांना माहित आहे कसं चर्च होतं. चौकोनी चर्च होतं, वर घुंगट आणि मधात शिलिंग होतं. आणि मला हे माहिती असेल की त्या चर्चची कंडिशन इतकी खराब होती की ते कधी पडेल. आणि मला हे माहिती आहे की त्या काळामध्ये ब्रदर गव्हाणकर आणि त्याच्या लोकांनी ते रिकन्स्ट्रक्ट करण्यासाठी खूप प्रयत्न केले, पैसा लावला, परंतु आपल्या पुढारी लोकांनी सहकार्य केल्यामुळे ते काम तसंच राहिलं आणि आजपर्यंत त्याचे पैसे वाया गेले नाही का. पण नाही माझ्या प्रियानो, त्या ठिकाणी आम्ही असताना मला वाटतं तेव्हा गव्हाणकर साहेब इथं आले येत पडला, त्यावेळेस तुम्ही ते त्या ठिकाणी इथं आले. आणि एक संडेला आमची भक्ती सुरू होती. जवळपास लोक 10:15 यायचे, 10 वाजता भक्ती सुरू केली, 10:30 भक्ती व्हायची. आणि भक्ती सुरू असताना माहिती त्या दिवशी काय झालं, आम्ही आधीच वर्गणी घेतली आणि मग वर्गणी झाल्यानंतर मग संदेश झाला. आणि संदेश संपता एकाएक विजा चमकू लागल्या आणि एकाएक काय झालं, एक जोराचा हवा आले, वादळ आणि गडगडाट सुरू झालं आणि एक घटना घडली माझ्या प्रियानो. एकाएक ते वरचा भाग खाली आला. मी पुलपीटवर असा झुकावतो, संदेश देत होतो आणि जे लोक मागं बसले ते सगळे उठून बाहेर पळाले. फक्त 2-3 बाया ज्या पहिल्या बेंच होत्या त्या बसून राहिल्या. पळक साहेब बाहेर या, हे खाली पळत आहे.
बेटा थांबा, आपण प्रार्थना करूया. आपल्याला हे चर्च पाहिजे आहे, अजून पाहिजे आहे भक्ती करायला. देव वाचवेल. आणि मी प्रार्थना करतो की प्रभू बस इथपर्यंतच आण, आता खाली येऊ नकोस, आम्हाला बाहेर जाऊ दे. आणि मग ते तसंच राहिलं. ते वादळ इतकं भयंकर होतं की पूर्ण चर्चचे लोक घाबरून गेले होते. आता कसं होईल, चर्च पूर्ण पडेल, काय होईल. पण माझे प्रियानो, आज ज्या लोकांनी केलेले प्रयत्न ते व्यर्थ गेले नाही. आम्ही प्रयत्न केले. मग आम्ही बिशप साहेबांना, CS साहेबांना आणि CCला ते नेलं, त्यांना दाखवलं ती कंडिशन. आणि मग आम्ही प्रार्थना करायला लागलो की प्रभू हे तर तू तर आम्हाला वाचवलंस, आम्हाला म्हणू दिलं नाही त्या ठिकाणी, पण आम्हाला नवीन चर्च पाहिजे. आणि मग देवाने एका माणसाला उभं केलं. आणि मग त्यांनी जी प्रॉपर्टी होती आपल्या धारावामध्ये, मला वाटते त्या मुंगसाजी महाराज कॉलेजच्या जोडी का, ती प्रॉपर्टीच्या बदल्यामध्ये त्यांनी आम्हाला ॲग्रीमेंट करून दिलं की तुम्हाला पाहिजे तसं चर्च मी बांधून देतो. आणि विश्वास त्या माणसाचा की कारण काय झालं की त्याची जी मुलगी होती, जी पुण्याला काम जॉब करत होती, त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होता. आणि एक दिवस शेख गुरुजी यांनी त्या माणसाला माझ्याकडे आणलं प्रार्थनेसाठी की प्रभू त्या मुलीला काहीतरी भयंकर प्रॉब्लेम आहे आणि ती मरणाच्या पंथावर आहे, तुम्ही प्रार्थना करा. मी त्या माणसाला म्हटलं दादा चर्चमध्ये या. त्याला गुडघ्या टेकायला लावले, डोक्याला हात ठेवला आणि प्रार्थना केली. इतकंच नाही, 12 वाजता त्याच्या घरी गेलो आणि प्रार्थना केली. त्याचा विश्वास होता की माझ्या घरामध्ये काहीतरी कोणी केलेलं आहे, कदाचित काहीतरी शाप आहे, तो खाऊन जावा, भूताचा काहीतरी प्रकार आहे म्हणून आम्ही चर्चमध्ये ठरवून प्रार्थना केली. आणि 8 दिवसामध्ये ती मुलगी बरी झाली, त्यांची मोठी मुलगी. तो म्हणाला की सर, देवाने माझ्यासाठी चमत्कार केला, प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कार केला, मी तुम्हाला हे घर चर्च बांधून देतो. आणि मग मी देवाचे आभार मानतो. आम्ही ॲग्रीमेंट केलं आणि त्यांनी 6 महिन्यामध्ये चर्च बांधून दिला. तुला एक सांगतो मी, चर्चचा पाया खोदल्यानंतर पिलर टाकण्यासाठी लोकांनी, तिथे विहीर होती, त्या विहिरीमध्ये लोकांनी सगळं कचरा टाकला होता आणि ते पाणी काही कमाचं नव्हतं. काय करायचं, साफ पानी होना, बोले क्या करेंगे. बेटा एक काम करो, वो जो आपको एक खोदना पड़ेगा का बोरवेल. त्याला म्हटलं मी घेऊन ये गाडी. त्याने गाडी आणली बोरवेल खोदण्यासाठी. म्हटलं सांग तुला कुठं पाहिजे. आम्ही नकाशा पाहिला की दाराच्या बाजूला म्हणजे लोकांना आतमध्ये येण्या जाण्यासाठी अडचण जाऊ नये म्हणून तिथं मी त्याला स्पॉट दाखवला. ह्या खुद्दे ऐसा कैसा, यहाँ तो कहीं पानी नहीं बने, बेटा रख यहाँ पर, यीशु मसीह के नाम में रख यहाँ पर. आणि त्या ठिकाणी उभा राहिलो मी, टिपले साहेब आणि आमचे सगळे लोक आणि चर्चचे लोक प्रार्थना करू लागलो, प्रभू या ठिकाणी या बोरवेलसाठी तू सरा दे, आमचं चर्च बांधलं गेलं पाहिजे. त्या माणसाने आमच्या जेवणाची व्यवस्था गेस्ट रूम मध्ये केली होती. आम्ही गेस्ट रूम मध्ये गेलो जेवायला आणि तिथं बसले असताना 5 वाजता त्यांचा फोन आला, फादर साहब चर्च पे आओ, फादर साहब चर्च पे आओ. काय झालं, नको या म्हणे, एक गोष्ट होतो म्हणे. तिथं आम्ही गेलो, पाहतो तर त्या बोरवेल मध्ये इतकी मोठी धाट पाण्याची लागली. पाणी रुकने रहा, क्या करना. म्हटले काम कर, मला घोट दे पहिले. नहीं ये पवित्र नहीं, बोलते घोट, ये प्रभु ने पवित्र किया है क्योंकि यहाँ पवित्र चर्च बनने वाला है. आणि माझ्या प्रियानो 60 फुटावर पाणी लागलं. आजपर्यंत पाणी आहे. चर्चचं बांधकाम झालं. एक गोष्ट मी पाहिली, वादळ आलं, पण ते वादळ न्यू क्रिएशन करण्यासाठी, ते मंदिर नवीन रीतीने बांधण्यासाठी. तुम्हाला विश्वास वाटणार नाही, त्या ठिकाणी लोक खेळोपाळ प्रार्थना यायचे. आम्ही 10 वाजता जायचो तिथून मी यवतमाळ दरव्याला. लोक गेटची चावी माझ्याकडे राहायची, एक शेकडे राहायची. लोक त्या गेटवर राहायचे की पाळक साहेब फादर येतील आणि प्रार्थना करतील. आणि लोक प्रार्थना येऊ लागले. कधी कधी प्रभूने पाठवलेलं वादळ नवीन गोष्ट करून आणते लाईफ मध्ये. म्हणून त्या वादळाला घाबरून चालणार नाही, त्यामध्ये स्थिर राहायचं आहे. हो, प्रभूला प्रार्थना करायची आहे की प्रभू मी तुझ्यासमोर उभा आहे. पेत्र म्हणतो, प्रभूजी माझ्यातून निघून जा, मी पापी आहे. त्या पेत्राला प्रभूने स्पर्श केला. दुसऱ्या वेळेस पेत्र म्हणतो, प्रभूजी मी बुडतो आहे पाण्यावर चालताना. हो माझ्या प्रियानो, तुम्हाला आम्हाला जीवनाच्या प्रवासामध्ये पुढे जायचं आहे. कुठं पाऊल पडेल, कुठं बुडू माहित नाही.
पण माझ्या प्रभूचा हात तुमच्यासाठी लांब केलेला आहे. ही विल लिफ्ट यू अप अँड सेव्ह यू. कारण तो आमचा प्रभू आहे. माझ्या प्रियानो, त्या वादळाला भिण्यापेक्षा आपण आपलं फोकस प्रभूच्याकडे करूया. आपले डोळे प्रभू, वी विल फिक्स आवर आईज ऑन द क्राइस्ट. येशूच्याकडे आपण आपली दृष्टी लावूया. यासाठी की जीवनाच्या वादळामध्ये, या कठीण परिस्थितीमध्ये लोकांना काळजी आहे. माझ्या प्रियानो, दररोज आम्हाला मेसेज येतात तिकडून आमच्या मोबाईलवर, नागपूरचे इकडचे की पास्टर प्रार्थना करा, असं झालेलं आहे, इकडे पकडलाय तिकडे पकडलाय. पण मला माहित आहे, मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा इज अ ग्रेट गॉड. ज्या प्रभूने तुमच्या माझ्यासाठी मरण सहन केलं, तो प्रभू तुमच्या माझ्या जीवनासाठी मेला. तो वाचवणार नाही का? वादळ येतील म्हणजे प्रियानो. काल परवा घडलेली गोष्ट आहे एका कुटुंबामध्ये. सांगू का? बाळू राठी आणि काय नाव त्याचं, शिल्पा राठी, त्यांनी सगळे 8 वाजता नाश्ता केला. जीवनामध्ये वादळ कसे येतो. नाश्ता पाणी केला, चहा ठेवला आईसाठी आणि कामाला चालले गेले. मुलगी शाळेत चालली गेली. पण त्यांच्या घरातली त्यांची ससूबाई, त्यांनी ती घरात आली. तिने पण तो, मला वाटते फायबरचं तो हंडी होती, त्यामध्ये त्यांनी चहा होत वाटते नाही का, ते त्यांनी त्या गॅसवर ठेवलं होतं. त्या बाईने गॅस सुरू केला चहा गरम करण्यासाठी. आणि चहा प्यायल्यानंतर त्या बाई विसरून गेल्या की मी गॅस बंद करायचा. लिसन केअरफुली. सकाळी 8, सव्वा 8 वाजता त्या आईने चहा काढला, चहा गरम केला, त्याच्यावर ते फायबरचा चालू गॅसवर फायबरचं लहानशी हंडी ठेवून दिली आणि ती पण विसरून गेली. इट वॉज गोइंग ऑन टिल द 2 o'clock. जेव्हा बाळू आणि तिची आणि शिल्पा घरी येते, का पाहते आहे की दुसऱ्या शेगडीवर ज्या पोळ्या होत्या त्या गरम झालेल्या आहेत, कडक झालेल्या आहेत. ते जे गॅसचं ते शेगडी होती ती लाल झालेली आहे, पण तो त्याचे फायबरचा हे आहे हंडी लहानशी तशीच आहे. मला काल रात्री भाऊ दाखवलं, पाच हे पहा म्हणे, याला काही झालं नाही. जर ही जळाली असती आणि इतका वेळ माझ्या घरात झालं असतं, पूर्ण घर पेटलं असतं. मी माझ्या छातीला हात लावला. प्रभू किती चांगला आहे. या कुटुंबामध्ये आलेलं वादळ सकाळी 8 पासून 2 वाजेपर्यंत काय झालं असतं, तेही घर झालं असतं, आजूबाजूचे घर झाले असते, सगळे लोक कामाला गेले होते, कोणी नव्हतं माझ्या प्रियांनो, माहित नाही काय होणार आहे, झालं असतं. पण त्या ठिकाणी या कुटुंबाचा फोकस प्रभू होता. कारण जेव्हा जेव्हा आम्ही या घरात गेलो, आम्ही प्रार्थना केली. जेव्हा जेव्हा आम्ही घरात गेलो, त्यांनी प्रार्थना मागितली. आम्ही म्हटलं, प्रभू यांचं रक्षण कर, सांभाळ कर. आणि प्रभूने चमत्कार केला 2 वाजेपर्यंत. चमत्कार आहे की ते फायबरचा भांड तसंच होतं, तसंच ते पाहून त्या डावीने पडला आणि मग त्याने तो गॅस बंद केला. म्हटलं, देवा, कधी कधी तू अशा गोष्टी झाल्यावर तू बचाव करणारा परमेश्वर आहे. कौटुंबिक वादळ असंच येते माझ्या प्रियानो, पण आमचा प्रभू येशू ख्रिस्त, जेव्हा आम्ही त्याच्याकडे फोकस करतो, तो बचाव करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून पेत्राप्रमाणे आपण म्हणूया, हे प्रभू मला वाचव, मी बुडतो आहे. हे प्रभू मला वाचव, बुडतो आहे. योगपाने म्हणूया, देवाने दिलं, देवाने नेलं, किती मोठं वादळ असो, देवाने आणलं, देवाने नेलं, धन्य त्याचं नाव. कारण तो बचाव करणारा परमेश्वर आहे. अंतिम स्थिती पहा काय झाली. शेवटी काय झालं, जे होतं त्याच्या डबल प्रभूने त्यांना दिलं. जो वादळ आहे ना जीवनामधलं, जेव्हा आम्ही स्थिर राहतो प्रभू पाहत, प्रभू आम्हाला बाहेरच काढत नाही, आहे त्यापेक्षा अधिक देऊन आम्हाला उभं करणारा परमेश्वर आहे. एकच गोष्ट आहे, कमा फेस, फोकस ऑन क्राइस्ट इन दॅट सिच्युएशन. जेव्हा तुमच्या माझ्या लाईफमध्ये, कौटुंबिक, पारिवारिक, लेकरांच्या जीवनामध्ये पुष्कळ वादळ आहेत म्हणजे प्रियांनो, स्टँड फर्म. देव तुमच्या बरोबर आहे. प्रार्थना करूया. ह्या आमच्या प्रेमळ पित्या, तू महान परमेश्वर आहेस. वादळ येतील कारण हे तुझ्या निर्मितीचा एक भाग आहे. कधी कधी सैतान वादळ आहेत आणि
आमची परीक्षा पाहण्यासाठी, कदाचित तू आम्हाला शिकवण्यासाठी, स्थिर करण्यासाठी वादळ येऊ दे. पण प्रभू, ज्यावेळेस तुझ्या वचनाप्रमाणे, पेत्राप्रमाणे जेव्हा आम्ही आपली दृष्टी प्रभूकडे लावतो, when we focus on your face, ख्रिस्ताकडे पाहतो, तू म्हणतो फोकस ऑन मी, नॉट ऑन द स्टॉर्म. माझ्याकडे केंद्र करा तुमची दृष्टी, त्या वादळाकडे नाही. प्रभू, तू मोठ्या प्रेमाने हात देऊन बाहेर करणारा परमेश्वर आहे. माझ्या मंडळीच्या प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या वादळामध्ये, हो प्रभू, तुझा पवित्र हात, सामर्थ्याचा हात, आरोग्याचा हात, शांतीचा हात, परिपूर्णतेचा हात, कृपेचा हात लांब कर आणि त्याच्यातून फाळ फाळ. यासाठी त्यांनी तुझं स्तवन करावं, धन्यवाद करावा, अधिक विश्वास ठेवावा आणि विश्वासाने पुढे जावं. आम्हाला धावायचं आहे बाबा. ही रेस भयंकर आहे, पण धावण्यासाठी केवळ तूच आमचं टार्गेट आहे. आम्ही आपली दृष्टी प्रभूकडे लावतो, आम्हाला यश मिळेल माझा विश्वास आहे. या वचनासाठी तुझे आभार मानतो. येशूच्या नामात म्हणतोय.